गावची यात्रा म्हणलं की ती असते स्पेशल आणि आमच्या गावची यात्रा म्हणजे यमाई देवीची यात्रा आणि ती पहाटेपासूनच चालू होते आणि दुपारी असा काट्यांचा कार्यक्रम आणि त्यानंतर आरती असते. चला तुम्हाला ऐकवते. यात्रा पहाटेपासून असते कारण पहाटे देवीचं दंडवत घेतलं जातं आणि दंडवत घेतल्यानंतर पुढे प्रसाद आणि पोळ्या करायला सुरुवात होते. तर मम्मी दंडवत घेऊन घरी आली होती आणि तिचं असं पुरण परतायचं काम चाललं होतं. त्याच्यासाठी हा असा गुळ चिरला होता आणि आमटी झाली होती साईडला. तर मम्मी काय म्हणते बघा. हां आणि मग दाखवायचं का? हां स्वतः करून दाखवायचं. अगं मम्मी तुझ्या हाताची चव येईल का कशाला? होय ग मम्मी. स्वतः केलेली चव वेगळीच असते करते. होय आणि आम्हाला तुझ्याच हातची आवडते म्हणून. हां होय ग मम्मी. नसल्या का उपाशीला सांग. उपाशी कसं राहीन? इथे मी आद्विकला सांगत होते की आबांकडून पैसे माग. तर आद्विक इथं आबांना म्हणत होता 5,000 द्या यात्रेला जायला, पण आबा काय देत नव्हते. नंतर आबांनी असं थुका लावून 100ची नोट काढली आणि 100ची नोट देत होते. तर आद्विकला म्हणलं अजून माग. तर आबांनी 100ची नोट दिली आणि आबा आमच्याकडे बघत होते. तर आद्विक बघा, आद्विक असं पैसे मागत होता, पैसे द्या पैसे द्या. परत आबांनी 100ची नोट काढून आद्विकला दिली आणि ते पैसे 12 वाजता अशा देवीच्या मानाच्या काठ्या निघतात आणि ज्याचं घर आहे त्याच्या घरापासून त्या काठ्या घेतल्या जातात. देवीची मानाची काठी असते आणि त्याबरोबर ह्या ज्या मानाच्या काठ्या आहेत त्या असतात. तर अशा काठ्या 12 वाजता जातात. तर खूप पायबा असतात त्यामुळे पाणी मारायचं काम चाललं होतं. पुढे टँकरने पाणी मारलं जात होतं आणि पाठीमागं सगळे लोक काठ्या घेऊन चालले होते. तर हे असं देवीची मानाची काठी आहे आणि हे असं पाणी मारत मारत सगळे चाललेले आहेत. म्हणजे तिथून चालताना पाय खूप भाजत होते कारण 45 डिग्री टेम्परेचर आणि त्याच्यात हे असं यात्रा म्हणजे जरा अवघड असते. तर ही देवीची मानाची काठी आहे आणि असं मंदिरात येऊन अशा काठ्या ठेवल्या जातात. एक लिंबाचं झाड आहे त्याला अशा टेकवल्या जातात काठ्या. मानाच्या काठ्या मंदिरात आल्यानंतर पुन्हा होते देवीची आरती आणि ती 12ची आरती असते. तर ही बघा ही अशी आरती होत असते सगळी. त्याच वेळी देवीला आणि मानाच्या काठ्यांना नैवेद्य दाखवला जातो. नैवेद्य आणि साईडला परड्या पण असतात, त्या परड्यांनाही नैवेद्य दाखवला जातो. आणि त्यानंतर जे आहे आमच्या गावात पद्धत आहे की शेरणी म्हणजे जे नवस जो बोललेला असतो कोणी देवीसाठी किंवा कोणत्याही कार्यासाठी जो नवस बोललेला असतो त्यासाठी पेढे असतात किंवा आपण स्वइच्छेनेही देतो. जसं आमचं दरवर्षी शेरणी असते तर आद्विकाशी शेरणी वाटत होता आणि हे बघा सगळे लोक आनंदाने घेत असतात कारण तो देवीचा प्रसाद असतो. आणि त्यानंतर आद्विकला कोल्ड्रिंक प्यायची होती म्हणून त्याला असा कोका कोला प्यायला दिला. तर आद्विक बघा कोका कोला पित होता. त्यानंतर त्याला जायचं होतं यात्रेत. मग मी भर उन्हात त्याला यात्रेत घेऊन गेली होती. यात्रा अशी भरलेली होती, एवढं रखरखतं ऊन होतं तरी पण त्याला जम्पिंग जपांगमध्ये बसायचं होतं म्हणून मी त्याला असं यात्रेतनं चालत चालत घेऊन चालले होते. आणि हे बघा अशी दुकानं लागली होती 20 रुपये. आद्विकला जम्पिंग जपांगमध्ये बसवलं तर असं माकडासारखं उड्या मारत होता आणि त्याच्यासोबत ती 2 मुलं पण होती, ती पण त्याच्यासोबत खेळत होती. आद्विकने जम्पिंग जपांगमध्ये खूप सारा एन्जॉय केला आणि त्याला खूप मजा येत होती. त्याच्या चेहऱ्यावर बघू शकता तुम्ही. आद्विकने जम्पिंग जपांगमध्ये एवढ्या उड्या मारल्या होत्या की त्याची पॅन्ट फिटली होती. नंतर तुम्हाला दाखवत होता ती पॅन्ट खाली येते. मग मी त्याची पॅन्ट बांधली, नंतर परत तो उड्या मारायला गेला. यात्रा म्हणलं की मटण आलंच, त्याचा विषयच नाही. आमच्याकडे देवीला मानाचं भाकर कापलं जातं आणि हे सगळी तयारी इथं चालू होती. मम्मी त्यामध्ये मदत करत होती दादाची आणि इकडं अशा 2 चुली ठेवल्या होत्या भाकरी करण्यासाठी. माझी मावशी आणि आत्या दोघेजण भाकरी करत होत्या. तर 2 चुलीवर अशा भाकरी चालल्या होत्या. असं बघू शकताय तुम्ही 2 चुलीवरती भाकरी करण्याचं काम आणि ह्या तिघीजणी भाकरी करत आहेत. तिघींनीच यात्रेच्या भाकरी केल्या आणि तिकडं पलीकडं जे आहे ते मटण शिजत होतं. मटणाचं एवढं मोठं पातेलं असतं आणि ते शिजत ठेवलेलं असतं चुलीला रखरखतं जाळ. आणि असा नैवेद्य जो आहे मटणाचा तो परडीला भरला जातो. परडीत नैवेद्य भरला जातो आणि आमची परडी आहे आणि आमची आजीच्या हातावर परडी आमच्या. गावातल्या घरी परडी ठेवून आम्ही माघारी येत होतो. तर माघारी येताना बघितलं तर गावात खूप अशी चलपेल होती, गर्दी होती गावात खूप सारी आणि लोक यात्रेसाठी जमा होतात. तर गावात अशी गर्दी फक्त यात्रेलाच दिसते. कार्यक्रम कोणताही असू द्या किंवा फंक्शन असू द्या, आत्याचा मुलगा आणि मामाचा मुलगा ह्यांची जोडी ही कायम सोबतच असते. बघा दोघंजण एकमेकांसोबत खेळतात. त्यानंतर जेवणाच्या पंक्ती अशा बसल्या होत्या आणि इकडं वरती महिलांना बसवलं होतं आणि खाली असे पुरुष मंडळी बसले होते टेबल खुर्चीवरती आणि असा हा जेवणाचा पूर्ण कार्यक्रम व्यवस्थित पार पडला होता. त्यानंतर जेवण वगैरे झालं. नंतर हे असं टेबल वगैरे आवरून ठेवायचं काम हे 10-10:30 वाजता चालू होतं. त्यानंतर आम्हाला जायचं होतं देवीच्या पालखीसाठी. त्यामुळे सगळं आवरून ठेवून नंतर देवीच्या पालखीला आम्ही सगळेजण जाणार होतो.
त्यानंतर रात्री देवीच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी मी गावात गेले होते, तर देवीच्या पालखीचं दर्शन घेतलं. अशी देवीची पालखी असते, एकदम मन प्रसन्न होऊन जातं देवीचं दर्शन घेतल्यानंतर. सगळे गावातले लोकही तिथे असतात आणि असं दर्शन घेत असतात. देवीची पालखी जी आहे ती अशी पायघड्या घालून पुढे चाललेली असते आणि अशी पालखीच्या खाली असे मुलं ठेवले जातात. हा देवीचा आशीर्वाद असतो. तुम्ही बघू शकता असं देवीचा पाय लागून हे पुढं चाललेले असतात. ही पारंपरिक पद्धत आहे आमच्या गावची आणि अशी यात्रा ही साजरी केली जाते आमच्या गावात. अशी पारंपरिक पद्धतीने सगळे वाजंत्री वगैरे वाजवत होते. पालखीचं दर्शन घेतल्यानंतर मी घरी चालले होते. रात्रीचे 1 वाजला होता घरी जाण्यासाठी. अशी ही आमच्या गावची यात्रा पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते आणि ही आमची परंपरा आहे. देवीला नमस्कार केल्यानंतर हे असं कुंकू लावलं जातं डोक्याला आणि हे मला खूप आवडतं. आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू. बाय.